नमस्कार. सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. अंकशास्त्रानुसार 2026 हे वर्ष मुलांक 1च्या जातकांसाठी अतिउत्तम असणार आहे. 2 + 0 + 2 + 6 = 10 = 1 अशा प्रकारे 2026ची बेरीज 1 येते. ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 व 28 आहे त्यांचा मुलांक 1 येतो. 1 अंकाचा संबंध सूर्याशी येतो. त्यामुळे 2026 सूर्याचे वर्ष आहे. 1 मुलांक असणाऱ्या जातकांसाठी हे वर्ष अनुकूलता, सकारात्मक परिणाम देणारे आहे. यश तर मिळेल, पण नवीन आव्हानेही स्वीकारण्याची तयारी ठेवावी. समजूतदारपणा, संयमाची गरज आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्यास विशिष्ट उंची गाठाल. शैक्षणिक क्षेत्रातील जातकांना यश मिळेल. परदेशी शिक्षण घेण्यासाठी चांगली वेळ आहे. मानसिकदृष्ट्या मजबूत व्हाल. नवीन नातेसंबंधात संतुलन राखावे. अविवाहितसाठी या वर्षात चांगले संबंध जुळून येतील. प्रेम प्रकरणात संयमाने पुढे जा. आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक स्थितीत चांगली सुधारणा होईल. शिस्त आवश्यक आहे. मुलांक 2. ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20 व 29 आहे त्यांचा मुलांक 2 येतो. 2 मुलांकाचा स्वामी चंद्र आहे. 2026 वर्ष आपल्यासाठी चांगले आहे. या वर्षात आपल्याला वरिष्ठांकडून चांगला फायदा होईल. निर्णय घेताना घाई करू नये. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल. चांगले यश निश्चित मिळेल. गरजेनुसार खर्च करावा. खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. कर्ज गरजेशिवाय काढू नका. आरोग्य मध्यम राहील. मुलांक 3. ज्यांची जन्मतारीख 3, 12, 21 व 30 आहे त्यांचा मुलांक 3 येतो. 3 अंकाचा स्वामी गुरु आहे. त्यानुसार 2026 हे वर्ष कर्तृत्व दाखवण्यासाठी उत्तम आहे. आपण जे शिकलात, ज्याचा आपल्याला अनुभव आहे त्याचा आपल्याला उपयोग होईल. कोणालाही विनाकारण समजविण्यात वेळ वाया घालवू नये. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. पारिवारिक सौख्य चांगले राहील. आर्थिक संचय कराल. मुलांक 4. ज्यांची जन्मतारीख 4, 13, 22 व 31 आहे त्यांचा मुलांक 4 आहे. 4 अंक हर्षल ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. 2026 या वर्षात हुशारी वाया घालवू नये. योग्य तिथेच आपल्या बुद्धीचा वापर करावा. लोक गैरफायदा घेतील. बदल्यात मोबदला कमी मिळेल. आरोग्य ठीक राहील. विद्यार्थ्यांसाठी वर्ष चांगले आहे. गाठीभेटीचा फायदा होईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. मुलांक 5. ज्यांची जन्मतारीख 5, 14 व 23 आहे त्यांचा मुलांक 5 आहे. यावर बुध ग्रहाचं वर्चस्व आहे. 2026 हे वर्ष आपल्यासाठी लाभदायक आहे. उतार चढावाचा सामना करावा लागेल. अनपेक्षित फायदा होईल. दुर्लक्ष केल्यास नुकसानही होऊ शकतं. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. गैरसमज वाढतील. वैवाहिक जीवनात काही वेळापुरता ताणतणाव राहील. अचानक खर्च वाढेल. आहार विहारावर दुर्लक्ष नको. पुढील भागात 6, 7, 8 व 9 या मुलांकाचे फलादेश पाहू. चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.